पण दुर्दैवाने आमचीच पत्रकार मंडळी याच्यात चर्चा करणारी खूप आहे. पण ठीक आहे, त्याला काय बघा, एक्सपोज करणं आपलं काम आहे. पत्रकारून आपल्या हातात ज्या गोष्टी येतात त्या आम्ही मांडतो आणि तुमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते आहेत ज्या या गोष्टी हिरिरीने लावून जातात. पण मी जे म्हटलं की मला असं वाटतं की बातमी करणं किंवा तुमच्याकडे आज लोक काय येतात, म्हणजे तुम्हाला मी किमान आता 15 वर्ष ओळखतोय तुम्हाला. मी 2011 ते 25 तुम्हाला मी 14 वर्ष तुम्हाला मी ओळखतोय. मी नेहमीच म्हणजे मला ही गोष्ट वाटते की लोक हे राजकीय व्यवस्थेकडे न जाता कुठल्याही राजकीय नेत्यांकडे, म्हणजे मधला काळ तुम्ही थोडा काळ राजकारणात होता, तो न सोडता लोक अंजली दमन यांकडेच का जातात? लोकांचा राजकीय व्यवस्थेवरचा विश्वास उडालेला आहे, हा उडत चालला आहे. म्हणून लोक त्यांच्याकडे कुठल्याही राजकीय, पूर्वी असं व्हायचं ना की काय अडचण असेल, कोणी नाडलं गेलं आहे, कोणी फसवलं गेलं आहे, काही त्यांच्याकडे मोठं काय असं फाईल्स आहेत कुठलं, तर ते राजकारण्यांकडे घेऊन जायचे. तसे न घेऊन जातात ते आजकाल तुमच्या अंजली दमन यांकडे येतात. त्यामुळे त्यांनाही त्या व्यवस्थेवरचा विश्वास उडाला आहे. म्हणून कदाचित ते इतर ठिकाणी तर आमच्याकडे आले असतील. ही लोकांना त्या व्यवस्थित विश्वास तर हवा ना, म्हणून आहे ती गोष्ट. पण मला सांगा, मग आता राजकारणाचा विषय निघाला, तुम्ही मधल्या काळात राजकारणात होतात, राजकीय आवाज होऊन कदाचित हे तुम्हाला अधिक प्रभावीपणे मांडता आलं असं वाटलं, राजकारण सोडून दिलं, तुम्हाला वाटतं की नाही तिथे असायला होतं? नाही, मला असं वाटतं की आय एम नॉट फिट फॉर राजकारण. कारण काही लोक असतात ना की जे तत्वाच्या बाहेर काम करूच शकत नाही. तर मला असं वाटतं की मी जर आम आदमी पार्टीत टिकू शकले नाही, कारण तिथलं मी सोडून दिलं, तर मला इतर ह्या घाणीत राहणं तर शक्यच नाही आहे. म्हणजे इथल्या कुठल्याही पक्षात, प्रत्येक पक्षाने विचारून झालं, प्रत्येक, पण मला नाही जमणार. पण वाटतं परत यावं, आता सगळं बघून वाटतं की यावं राजकारणात, आपला वेगळा मार्ग चोखळा ट्राय करून बघा. एक निवडणूक तुम्ही लढला होतात, नंतर तुम्ही परत 2014 मध्ये मी आम आदमी पक्षातर्फे गडकरींच्या विरोधात लढले होते. पण त्याच्यानंतर मला, म्हणजे मी 15 मध्ये आम आदमी पार्टी सोडून दिली होती. 15 पासून 25, 10 वर्ष झाले आता. पण मला इच्छाच होत नाही, ऑनेस्टली मला इच्छा होत नाही राजकारणात जायची. कारण ती जी घाण आहे ना, ती एक तर ती करणं, म्हणजे मला पक्ष काढावा असंही वाटलं होतं. इनफॅक्ट तुम्हाला आठवत आहे, नोव्हेंबर 24ला यांचा रिझल्ट आला, 25ला मी पत्रकार परिषद घेऊन म्हटलं होतं की मी काढेन. भीती वाटते, भीती अशी वाटते की आपण तत्वांवर जगू. पण आता समजा कुठे बुलढाण्याचा किंवा कुठल्या एका कोपऱ्यातला भंडाऱ्याचा किंवा कुठल्या आपल्या जो एक कमिटी असेल तिथे आपण अगदी ह्यांनी बनवलेली, ती जाऊन जर उद्या भाजपबरोबर गेली की ती जाऊन उद्या काँग्रेसबरोबर गेली, तर आपलं काय राहिलं? म्हणजे तर त्यांची पक्षात येण्याची बातमी होणार नाही, पण हे सोडून जाण्याची बातमी मात्र नक्की होईल. म्हणून असं वाटतं, आणि त्यांनी समजा काही भ्रष्टाचार केला तिथे किंवा कॉम्प्रोमाइज केलं, किंवा जसं तुम्हाला माहिती आहे अण्णांचा जो मोठा भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन जो होतं, त्याच्यातल्या सगळ्यात जास्तीत जास्त लोक जी होती फार कमी तत्ववादी होती. त्यातली बहुतेक जणांनी RTI टाकून खंडणी खायची हा प्रकार त्याच्यात खूप आरोप झाले, दुकानदारी करण्याचा. पण अजूनही वाटतं पक्ष काढायचा विचार अजूनही डोक्यात आहे की नाही? नाही, आता मी विचारच राजकारण नको. पण समजा असं थोडा हायपोथेटिकल आहे, जनरली विचारू नये हायपोथेटिकल प्रश्न, पण कुठला वाटतं की समजा राजकीय पक्ष आयडियोलॉजिकली कुठला जवळ वाटतो? इम्पॉसिबल मला कुठला तुम्हाला अंजली दमन यांच्या स्वभावाशी जवळ जाणार काही नाहीये. म्हणूनच आम्ही का काढलेला, कारण एक वेगळा पक्ष असावा आणि जो लोकांचा असावा आणि लोकांसाठी काम करणारा असावा, तत्वांवर काम करणारा असावा. म्हणून आम्ही फाउंडर मेंबर आहे मी आम आदमी पार्टीची. मी तुम्हाला आय डोंट नो मी कधी बोलली आहे की नाही, की मी अरविंदला फोन करून सांगितलं होतं की ह्या आंदोलनाने काही होणार नाही, आपण पक्ष काढायला पाहिजे. अच्छा. आणि त्याच्यावर आम्ही 45 मिनिटं मी आणि अरविंद बोललो होतो तेव्हा, की तर म्हणे पण आपण एवढी चांगली लोक आणणार कुठून? म्हटलं जर एवढी 550 चांगली लोक नसतील तर मग हे आंदोलन करूनही काही फायदा नाही आहे. अरविंद केजरीवालांवरती स्वतः त्यांच्या पक्षावरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले. तेच तर सांगते ना. म्हणूनच ती भीती वाटते की जर चांगली लोक असं करू शकतात तर मग वाईट लोकांचं काय बोलायचं? आणि पैसा आत्ताच्या घटकेला मी जेवढं बघते, मला जेवढे SMS, ईमेल्स, जेवढे म्हणजे लोक प्रत्येक प्रयत्न करतात माझ्यापर्यंत पोचायचा. कारण प्रत्येकाला एक आशा आहे की नाही, त्यांनी जर विषय घेतला तर त्या लावून धरतील आणि आपल्याला न्याय मिळेल. आणि ते सोडा, आमदारही खासदारही असे बरेच जण घरी येतात, जसे धनंजय मुंडे एकदा आले होते पंकजाचे पेपर घेऊन, असे सगळे जण पण येतात. ते नाकारतात पण ती गोष्ट. त्यांनी नाकारली ती गोष्ट. त्यांनी नाकारून काय होतं, त्यांना म्हणा सांगू का किती वाजता आले होते, ते टाइम सुद्धा सांगू शकेन मी, कोणाबरोबर आले होते हे पण सांगू शकेन. माझ्यासमोर त्यांना नाकारू द्या हिम्मत असेल तर. पण ह्या सगळ्या गोष्टी कितीतरी आमदार म्हणजे काही चांगले होते. पूर्वीचे एक
काँग्रेसचे होते, मला वाटतं संजय दत्त नाव होतं त्यांचं. जी जी जी. आणि ते त्यांच्याबरोबर आणि एक हे होते. चेन्नईमध्ये तामिळनाडूला इन्चार्ज होते. ते माझ्याकडनं विषय घ्यायला यायचे हो. की आम्ही अधिवेशनात मांडू म्हणून. कल्याण तर मला ते चांगलं वाटायचं की काही चांगले आमदार सुद्धा आहेत. पण असे सगळे सुद्धा बघितलेत. पण मला असं वाटतं आत्ताच्या घटकेला ना लोकांना ट्रॅम्पल म्हणजे अक्षरशः चिरडून टाकलं जात आहे, चिरडून टाकलं जातं. त्याच्यात सामान्य माणसाची तर काही विचारूच नका, शेतकऱ्यांना तर कोणीही विचारत नाही आहे. आणि ही जी सगळी घाण व्यवस्था जी झाली आहे सुधारायची कशी मला माहीत नाही. मी एक एक गोष्ट काढते आहे. पण तुम्ही आणखी एक नाव घेतलं मगाशी अण्णा हजारेंचं. असं झालं की अण्णांना नेहमी आता विचारलं की अण्णा हजारे 14ला सरकार येण्याआधी जेवढे ॲक्टिव्ह होते, जेवढं वोकल होते, आता ते बोलतच नाही. उलट ते फार सरकारच्या बाजूने बोलतायत की काय, असं उपस्थित व्हावं आणि प्रश्न उपस्थित केलेत अण्णांबद्दलही. नाही नाही, आता एक तर पहिलं म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीकडनं किती वर्ष अपेक्षा करायची, हा पहिला मुद्दा. मुद्दा नंबर 2 की ते आता मला वाटतं जवळजवळ 85-86 वर्षाचे असतील आणि ते राहतात जिथे राहतात. त्यांना जे दाखवलं जातं म्हणजे खरं कसं आम्ही बाहेरचे लोक असतो ना, आम्ही मीडियाला तसं नेहमी म्हणतो की व्हॉट यू सी, रीड अँड हिअर इज व्हॉट द गव्हर्नमेंट वॉन्ट्स टू शो यू. ते की लोकांपर्यंत लोकांच्या गोष्टी पोचतच नाहीत. काय पोचतात, जर सरकारला जे दाखवायचं असतं. पण आताच्या घटकेला मला असं वाटतं की अण्णासुद्धा 4 रूममध्ये जे बसलेले आहेत त्यांना अमुकच बातम्या बघायला मिळतात, अमुकच गोष्टी दिसतात आणि त्यांना जे सांगितलं जातं तर ते बोलतात असं कुठेतरी मला वाटतं. पण असं नाही ना की म्हणजे अण्णांना 2014 पूर्वी सगळंच वाईट दिसत होतं आणि आता सगळं चांगलं दिसतंय. हा त्यांच्या परसेप्शनचाही फरक असेल असा त्यांच्या. मी सोशल मीडिया बघा, मी जे सोशल मीडियावर वाचतो, लोक बोलणारे बोलतात, पण ते जे सोशल मीडियावर लिहितात ना त्याच्यापैकी एकालाही विचारा की तू आयुष्यात काय केलं. चला आपण बघूया, आपण सोशल मीडिया सोडूया. अण्णा हजारे खरंच कुठे बोलतात? नाही, पण ते आता प्रत्येक यांच्याकडनं किती वर्ष अपेक्षा ठेवायची. आत्ता माझी जेवढी अंडरस्टँडिंग आहे ती मी वयाच्या 86 वर्षाची होईन तेव्हा असेल की नाही मला नाही माहिती. म्हणजे मी 70 नंतर माझं डोकं ठिकाणावर असेल की नाही शंका आहे. कारण ज्या पद्धतीने मी आत्ता काम करते आणि चक्रावून जाते, मला वाटतं इट्स नॉट इझी. आणि सारखं लढत राहणं. त्यांनी 4 पॉलिसीज आणल्या ना, RTA कायदा आला ना त्यांच्यामुळे. आपण का ह्या गोष्टी विसरतोय. त्यांनी त्यांचं काम केलं, आता इतरांनी पुढे येऊन लढायला पाहिजे, त्यांच्याच मागे लागणं. आता कोणी जसं मी मगाशी म्हटलं, सगळे लोक म्हणतात तुम्ही ह्या विषयावर बोलला मग त्या विषयावर बोलत नाही, तुम्ही मोहित कंबोजवर बोलत नाही, तुम्ही देवेंद्र फडणवीसांवर बोलत नाही. अरे मी बोलले, आम्हालाही विचारलं जातं हो ना, अजित पवारांबद्दल बोलताय, बाकीच्यांबद्दल कधी का नाही बोलत तुम्ही. तर आता मी जेवढ्यांचं शक्य आहे तेवढ्या सगळ्यांविरुद्ध बोलते. जेव्हा देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेला पाठीशी घालत होते, उठ सूट उठता बसता वाजवली आहे त्यांची. पण काय आता बोलायचं, सगळ्यांची तोंड आपण कशी बंद करणार. ठीक आहे, पुढे काय करणार ते तुम्ही याच्यात मागे म्हणतात की तुम्ही कायदेशीर या बाबींचा फॉलोअप घेणार, याचिका वगैरे दाखल करणार या सगळ्या प्रकरणात? पहिलं म्हणजे पार्थ प्रकरणात मी पहिलं खरगे समिती समोर सोमवारी किंवा मंगळवारी अपियर होणार आहे आणि या सगळ्या गोष्टी कायदेशीर त्यांच्या पुढे मांडणार आहे. आणि का पार्थ पवारला त्याच्यात FIR मध्ये त्याचं नाव आलं पाहिजे हेच नाही, तर त्या सगळ्या त्याचं जे पूर्णच्या पूर्ण फ्लो ऑफ इव्हेंट्स आहे तो पूर्ण सांगणार आहे. कॅन्सलेशन ऑफ डॉक्युमेंट्सवर मी त्यांना ते पूर्ण प्रेझेंट करणार आहे की कॅन्सलेशन हे करू शकत नाही आहेत. तुम्ही जर हे करण्याचा प्रयत्न केला तर आय विल ऑब्जेक्ट टू इट. मी इंटरव्हीन करून ते ऑब्जेक्ट करेन. तर किंवा आय विल ड्रॅग यू टू कोर्ट की तुम्ही हे करून घेऊ शकत नाही म्हणून. आणि माझं जे PIL बनवून मी जे टाकणार आहे ह्याच्यात सुद्धा ऑफिस ऑफ प्रॉफिट, कारण ते पालकमंत्री असताना हे सगळं होतं आहे. या सगळ्या गोष्टी आणि ह्याच्यातल्या जमिनी जेवढ्या आहेत, त्याच्यातल्या जेवढ्या पैसे आलेले आहेत, बहुतांश कंपन्यांमध्ये 2008-9 मध्ये पैसे आलेले आहेत. तर ते जे परवा ते अजित पवार म्हणाले की म्हणे माझ्यावर 8-9 मध्ये खूप आरोप झाले होते, 15-16 वर्ष झाली, त्याच्यात काही झालं काहीच नाही, चौकशामधनं काही निष्पन्न झालं नाही. तर निष्पन्न तर सगळंच झालं होतं ना. तेव्हा चार्जशीटही फाईल झाल्या होत्या. तुमचे ते अधिकारी जेलमध्ये गेले होते. कॉन्ट्रॅक्टर FAचा जो होता निसार खत्री तो देखील जेलमध्ये गेला होता. आता हे सगळं म्हणून मला कोर्टात टाकून या सगळ्या गोष्टी रिओपन करायच्या आहेत. एक नाही, सगळीकडे म्हणजे राजच्या विषयावर जगदीश कदम आणि राजेंद्र घाडगे हे त्यांचे मामेभाऊ आणि मावसभाऊ असताना